नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन वर्षामध्ये पहिला सण मकर संक्रांतीपासून चालू होते आणि आज आपण मकर संक्रांती विशेष ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे. अगदी जर तुम्ही कोणाला खायला दिली तर कुणाला वाटणार सुद्धा नाही की ती तुम्ही घरी बनवलेली. अगदी विकतच्यासारखी पेड्यासारखी ही बर्फी मऊ लुसलुशीत होते. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 2 ओले नारळ फोडून घेतलेले. पाठीमागची साल आपल्याला काढून घ्यायची आणि पातळ सुरीने आपल्याला काप करायचे. आता यामध्ये 1 वाटी साखर आणि दूध आपल्याला घालून मिक्सरला जसा आपण मसाला बारीक वाटून घेतो ना, अगदी तसंच आपल्याला हे खोबऱ्याचा काप जे ते इथे मिक्सरला वाटून घ्यायचं या पद्धतीने. जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटण्याचा प्रयत्न करा आणि दूध यामध्ये घाला. पाणी वगैरे इथे कुठेही वापरू नका. दुधाचा वापर करा आणि साखर तुम्हाला किती बर्फी गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर इथे कमी जास्त करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं आपण वाटण वाटतो तसं वाटून घेतलेलं आहे. गरम एक पेलाभर मी गरम दुधावरची जी मलाई असते ती मलाई घातलेली आहे. त्यानंतर विलायची पावडर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालायचा आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची. आता आपल्याला याला एक उकळी काढायची. तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं दूध यामध्ये घातलं तरी चालेल. साधारणतः मी अर्धा लिटर एवढं दूध यामध्ये वापरलेलं आहे. एक उकळी काढून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघताय उकळी आलेली आहे आपली मिश्रणाला आणि त्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आणि वरून झाकण ठेवायचं म्हणजे खोबरं चांगलं शिजलं जातं. अगदी आपल्याला घट्टसर गोळा होईल असं आपल्याला यामध्ये गोळा बनवून घ्यायचा आहे. सगळ्या शेवटी अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर म्हणजे दुधाची जी पावडर असते ती यामध्ये घातलेली आहे आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये तूप घालायचं आणि हे सगळं आपल्याला मिश्रण हलवून घ्यायचं. आता आपलं मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला बेसिक तयारी म्हणजेच इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. शक्यतो बटर पेपरचा वापर करा. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट ताटाला तूप लावून घेतलं तरी चालेल. बटर पेपरला पण तूप ग्रीस करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकताय पूर्ण आपलं जे बर्फीचं मिश्रण आहे ते इथं एकदम असं घट्ट झालेलं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, येल्लो कलर जो आपला फूड कलर असतो येल्लो, तो येल्लो कलर 2 चमचे गरम दुधामध्ये घालायचं आणि हे दूध मिक्स करून आपल्याला यामध्ये मिश्रणामध्ये घालून द्यायचं आणि पूर्ण गोळा बनेपर्यंत आपल्याला हे सुक्कं करून घ्यायचं. जितकं तुम्हाला सुक्कं करता येईल तेवढं तुम्ही सुक्कं करून घ्या म्हणजे आपली जी बर्फी आहे ती जास्त दिवस टिकते. फ्रीजमध्ये साधारणतः 8 दिवस पण ही बर्फी टिकली जाते. तर तुम्ही बघू शकता एकदम आपण कोरडं करून घेतलेलं आहे. बटर पेपरवरती आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि उलथण्याने ते आपल्याला पसरून घ्यायचं. सगळ्यात पहिलं पसरून घ्यायचं, वाटीने त्याला ग्रीस करायचं म्हणजे एकसारखं प्लेन होईल आणि त्यानंतर त्याचं चौकोनी भाग असा करून ठेवायचा किंवा असं गोल भागात पसरून ठेवलं तरी चालेल. आणि 2-4 तास मी हे फ्रीजला ठेवलं होतं. बघू शकता एकदम कडक असं आपलं सेट झालेलं आहे बर्फीचं मिश्रण. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे चांदीचं वर्क. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते यावरती डेकोरेशन करू शकता किंवा ड्रायफ्रूटचे छोटे छोटे पातळ असे काप कापून म्हणजेच बदाम काजूचे काप पिस्त्याचे काप कापून तुम्ही यावरती डेकोरेशन करू शकता. जर तुमच्याकडे चांदीचा अर्क नसेल तर तुम्ही हे इथे करू शकता किंवा प्लेन जरी ठेवली तरी काही हरकत नाही. काही करायची गरज नाही. मी व्यवस्थित दिसावा आणि तिला सुबक अशी सुंदरता दिसावं म्हणून मी हे लावून घेतलेले आहे. नंतर पिझ्झा कटर घेतलेला आहे. पिझ्झा कटरने आपल्याला छोटी छोटी बर्फी
कट करून घ्यायची. अगदी जसं आपल्याला स्वीटच्या दुकानामध्ये कट केली जाते तशी चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायची. जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक नाही. आता बटर पेपर आपण लावल्यामुळे तुम्ही इथे बघू शकताय जी बर्फी आहे आपली ती सहज निघते. अजिबात खाली चिटकलेली नाही आहे. एकदम व्यवस्थित प्लेन अशा आपल्या ह्या बर्फीच्या ओढ्या ज्या आहे त्या निघतात आहे आणि प्लेन दिसतात आहे. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. खाणाऱ्याला समजणार सुद्धा नाही की हे तुम्ही घरी बनवलेले. इतकी टेस्टी होते जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली. तुम्हाला ती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता एकदम पेढ्यासारखी आपली इथे नारळ बर्फी बनवून तयार झालेली आहे. चला परत अशाच एका रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घे.